वरचा हात शोभा, स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती मनसुब्यांची बात शोभा, इतिहासाच्या पानोपानी पुन्हा पुन्हा लिहितात शोभा. असेल जिते असेल जिते टोक या माता या साऱ्या विश्वात शोभा, या साऱ्या विश्वात शोभा. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि मॅचला मैदानामध्ये सुरुवात करूया. एका बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल, तर क्रिकेट कट्टा हा संघ क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. मॅचला मैदानामध्ये सुरुवात केली जाते. सलामीची जोडी अमित तापकीर आणि अविनाश गावडे ही जोडी मैदानामध्ये असेल, तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर राज रणदिवे. मॅच इथे मैदानामध्ये सुरू केली जाते. यावेळी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे एका धावेनं श्री गणेशा केला जातोय. स्कोर कार्डचा श्री गणेशा पहिल्या चेंडूवर होतोय. 4 षटकांची मॅच असेल आणि 1 ओव्हर पॉवर प्ले 4 बॉलर्स यूज करणं कंपल्सरी आहे 4 षटकांसाठी. ही मॅच 4 षटकांची आहे. पुढची मॅच किती षटकांची असेल तो निर्णय नंतर डिक्लेअर केला जाईल. यावेळी फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, पाठलाग करतील. चेंडू न पडल्यानंतर वेग धारण केलाय आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. येत आहे धावा 4-4-4. कराड चषकाचा ब्रँडेड चौकार 4 धावांसाठी. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 5 नोंदवल्या आहेत. या आधीच्या मॅचची सुरुवात देखील अशीच झाली होती. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर चौकार आला होता. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. अमित तापकीर या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत या आधीच्या सामन्यामध्ये. जो फॉर्म या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी ग्रहण केला होता, त्याच फॉर्म मध्ये इथे देखील सुरुवात केली आहे या इनिंगची. चौकार आलाय पहिल्या बॉलवर त्यांच्या माध्यमातून. इथे बॅकफुटला गेले, बॅटची एज, क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा या चेंडूवर देखील नोंदवल्या जातील. 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 7 धावा स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ राज रणदिवे, ज्या खेळाडूंना क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीची धार अनेक वेळा दाखवली आहे, इथे देखील कामगिरी करतायत. यावेळी अपील बॅटची एज होती, झेल पकडणं फार गरजेचं. नाराज असतील राज रणदिवे यष्टीरक्षकाकडं, इथे मात्र चुकी होते. अमित तापकीर यांचा झेल सोडणं म्हणजे अगदी निखाऱ्यामध्ये हात घातल्यासारखं. तुमच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे झेल सुटत असतील तर गोलंदाज नक्कीच नाराज होतील. इथे मात्र जीवदान मिळतंय. यावेळी याला म्हणतात जलेपे नमक छिडकना. इथे मात्र स्विटसीटचा देखना फटका पाहायला मिळालाय. 4 धावा वसूल केल्या आहेत. चौकार येतोय. जबरदस्त फटका. अगदी स्टान्स चेंज केला. या आधीच्या बॉलवर बॅटची एज घेतली होती आणि चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघाला होता. तिथे मात्र जेल सटला आणि त्यानंतर मात्र चौकार वसूल केलाय. 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अमित तापकीर यांच्या 10 आहेत. 4 चेंडू मध्ये 10 बनवले आहेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळी मात्र अपील केली आहे. अपील जरूर झाली आहे, मात्र पंच इंटरेस्टेड नाहीयेत. अपील फेटाळली जाते. डॉट बॉल येतोय. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. सलामीची जोडी अमित आणि अविनाश 11 धावांवर पहिल्या षटकासाठी पार्टनरशिप करताना पाहायला मिळालेत.
अ, सर एक मिनिट. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि आपला निर्णय कळवतील. अल्ट्रा एज साठी रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. जसं आपण या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये सुरुवातीला सांगितलं होतं. या ठिकाणी नॉट आउट असेल. ऑन फील्ड डिसिजन जो आहे तोच आपण कन्सिडर करणार आहोत. 11 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होते. मारुती यांच्या हातामध्ये षटक सोपवलंय. पहिल्या षटकामध्ये जीवदान मिळालं, त्यानंतर मात्र चौकार वसूल केला. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर देखील लाऊड अपील पाहायला मिळाली. मोठी अपील पाहायला मिळाली. मात्र अंपायर तिथे मात्र इंटरेस्टेड नव्हते. डॉट बॉल आलाय शेवटचा. 11 धावा स्कोर कार्डवर आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? 11ची पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. जो संघ विजेता असेल सेमीफायनलची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. जो संघ विजेता असेल तो संघ इथे मात्र फायनल खेळताना पाहायला मिळेल. रहीम 11 या संघाच्या विरोधामध्ये सेमीफायनलची मॅच. 11 धावा स्कोर कार्डवर. बॉलर तयार. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार असेल. सिंगल वर समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव नोंदवली आहे. 12 धावा स्कोर कार्डवर. आपण पाहतोय अविनाश यांच्या माध्यमातून 2 चेंडू फेस केलेत आणि 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा डॉक्टर अविनाश गावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला अमित तापकीर 5 बॉल मध्ये 10 धावांवर बॅटिंग करतायत. मारुती यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. स्विंग करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. दोनही दिशेला चेंडू वळवण्याची अफाट कौशल्यपूर्ण क्षमता आहे. यावेळी मात्र स्विचिटचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 12 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. यावेळी लॉफ केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जरूर जेल इथे. ओ सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडला. विकेट येते. फलंदाज इथे बाद होईल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कुठून आला कुठे आदळला समजलंच नाही. छातीवर आदळल्यानंतर चेंडूवर पाहता तर जवळच आहे म्हटले. पकडायला लागतोय आणि पकडला. विकेट आली आहे. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. कमबॅक केलं जाते मारुती यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन बर्गे दाखल होताना पाहायला मिळतील. सचिन बर्गे अनेक वर्ष क्रिकेट खेळलं या खेळाडूंना देखील आणि जबरदस्त बॅटिंग केली आहे आतापर्यंत. ह्या खेळाडूकडनं अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. न्यू बॅटर सचिन बर्गे मैदानामध्ये दाखल होत आहेत. खेड तालुक्यातील चिंबे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अविनाश गावडे सर देखील असणार आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मारुती असतील. यांनी प्रभावित केले मोठ्या प्रमाणावर. पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक विकेट मिळवून दिली आहे आपल्या टीमला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. स्ट्राईक एंडला सचिन यांना आपण पाहतोय. बॉलर तयार. मारुती. स्ट्राईक एंडला सचिन. नॉन स्ट्राईक एंडला अविनाश. हो पहिला चेंडू आपण पाहतोय इथे गॅप मध्ये खेळलाय. चौकार. 4 धावा वसूल केल्या आहेत पहिल्याच बॉलवर. सचिन बर्गेचा क्लास पाहायला मिळाला.
व्ही मध्ये पाठीमागच्या साईडला चांगल्या प्रकारचे फटके आम्ही सातत्यानं पाहत असतो त्यांच्या माध्यमातून. इथे पहिलाच बॉल फेस केला आणि फक्त चेंडूला दिशा दिली. ताकद कुठल्याही प्रकारे पाहायला मिळाली नाही या फटक्यामध्ये. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम इथे सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव आली होती. इथे मात्र आल्या आल्या सचिन बर्गेनं चौकार वसूल केलाय. या आधीच्या बॉलवर आपण पाहिलं लॉंग ऑन रिजन मध्ये चांगल्या प्रकारचा झेल. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील मारुती. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एक विकेट आली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. मारुती क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सचिन यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. बदल करणं देखील गरजेचं आहे. तुम्ही सातत्यानं जर एकच शस्त्र वापरत असाल तर त्याचा फायदा नाही. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा गुडघा टेकून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाजाला फॉलो केलं आणि त्याच्या रीच पासून चेंडू दूर ठेवला मारुती यांनी. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात आलेली एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. या षटकातील लास्ट बॉल डॉक्टर अविनाश गावडे स्ट्राईक एंडला असतील. तेजपुंज तारा म्हणून अनेक वर्ष चमकत राहिलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू देखील. इथे आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस नो यस नो यस नो. नकार कळवलाय. इथे मात्र एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात केली जाते. प्रशांत चौधरी बॉलिंग मार्कवर असतील. स्ट्राईक एंडला अविनाश. यावेळी पहिला चेंडू चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. हो इथे चेंडू निसटतोय. इथे मात्र चेंडू हातात सटकतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? यस. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मात्र चेंडू पुन्हा एकदा हातात सटकलाय आणि चौकार. 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. चौकार येतोय पहिल्या चेंडूवर या षटकातील. चौकाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. धावा 22 पाहायला मिळत आहेत. या षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली बॅटिंग टीम साठी. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. यावेळी मात्र लेंथ बॉल होता. गुड लेंथ बॉल होता. शरीरापासून दूर होता. त्या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. बरंच मोठं अंतर बॅटन बॉल मध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. 22 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. यावेळी देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर्ण चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न नसणार आहे.
2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 24 धावा आपण पाहतोय. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा आहेत. 1 विकेट माघारी परतल्यानंतर अविनाश गावडे सरांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. यावेळी स्विचचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये देखील भन्नाट गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केले. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलाय. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. 24. यावेळी मात्र सरळ बाटणं फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे. ओ चांगले एफर्ट्स, चांगल्या प्रकारे चेंडू अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले, त्यांनी देखील चेंडू अडवलाय. आपल्या टीम साठी महत्वपूर्ण 4 धावा वाचवलाय. टाळ्यांचा गजर करावा लागेल. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. इथे अंपायर चेक करतील. येस, थर्ड अंपायर कडे निर्णय असेल. चेंडू अडवत असताना कुठल्याही प्रकारचा टच झालाय का बाउंड्री लाईनला, हे देखील चेक केलं जाईल. स्क्रीनचा देखील इथे आपण पाहतोय यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीम मधील खेळाडूंनी स्क्रीनवर काहीतरी चित्र पाहिलंय आणि नक्कीच इथे अंपायर चेक करतील आणि आपला निर्णय कळतील. ऑनफिल्ड अंपायरला थोडंसं दूरचं बाउंड्री लाईन वरचं दृश्य पाहणं अवघड बनते, कारण डे नाईट मॅचेस आहेत आणि डे नाईट मॅचेस मध्ये काही ठिकाणी फ्लड लाईट्सचा प्रकाश जो आहे पुरेसा नाहीये आणि तिथे देखील थोडस अंधाराचं साम्राज्य आहे. इथे अंपायर चेक करतील, निर्णय कळवतील. यस, इथे थर्ड अंपायर चेक करतायत, कळवतायत की सेफ पद्धतीने चेंडू अडवलाय. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. फक्त 2 धावा या आधीच्या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. 26 लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट्स आपल्या टीम साठी. इथे 26 धावा आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. या बॉलवर देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू लढवतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील पूर्ण केला जाईल. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 28 धावा आहेत. उर्वरित 1 षटक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. उर्वरित 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती बनवल्या जातील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन बर्गे असतील. 2 चेंडू मध्ये 4 धावांवर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला डॉक्टर अविनाश गावडे असतील. 9 बॉल मध्ये 13 धावांवर बॅटिंग करतायत. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली गेली. फक्त 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि विजेता संघ रहीम 11 या संघाबरोबर फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकासाठी रवी तलवार यांना आमंत्रित केलंय. फिरकीचा आणखीन एक जादूगार. या टीम मध्ये आपण जर पाहिलं 4 गोलंदाज यूज केले, 4ही फिरकीचे जादूगार आहेत. यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. सचिन बर्गेच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषेला आग लावणारा एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावांसाठी.
जबरदस्त फटका. चेंडूला पाहिलं लेंथ थोडीशी मागे होती, शॉर्ट बॉल होता आणि पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळून काढला, गॅप मध्ये खेळला. तिथे 30 सर्कल मध्ये पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या डोक्यावरनं फक्त चेंडूला दिशा दिली, चौकार वसूल केलाय. 32 धावा स्कोर कार्डवर आहे. 32 लॉस ऑफ 1 विकेट. यस, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रवी तलवार. स्ट्राईक एंडला सचिन बर्गे तयार असतील. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. या चेंडूवर मात्र बिग हिट केलाय. चेंडू जातोय सीमारेषेला, आग लावणारा टोले जंग प्रहार, सीमारेषा पार. बिगिट बिगिट बिगिट. सचिन बर्गेचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. सचिन बर्गे या षटकामध्ये मात्र हात खोलतोय. पहिल्या बॉलवर पॉइंट चौकार वसूल केला. इथे मात्र चेंडू ओव्हर पिच पाहायला मिळाला आणि ओव्हर पिच बॉलवर सचिन बर्गे इथे मात्र मोठा फटका खेळताना पाहायला मिळाला. षटकार आलाय. 38 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 4 चेंडू मध्ये 14 धावांवर बॅटिंग करतायत. 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय सचिन यांच्या बॅट मध्ये. जबरदस्त बॅटिंग केली जाते. या षटकामध्ये मात्र हात खोलले जात आहेत. यावेळी यस, इथे मात्र चांगला बॉल आपण पाहतोय. दूरवर ठेवला, 7व्या-8व्या स्टंपवर चेंडू पडला. त्यानंतर लेग स्विंग झाला. लेग कटर स्वरूपाचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडू पर्यंत येतील. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र नकार आहे. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 40 धावा स्कोर कार्डवर आहे. शेवटचे 2 चेंडू या डावातील, या इनिंग मधील शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवर किती धावा बनवल्या जातील याकडे लक्ष असणार आहे. सचिन बर्गे 16 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळचा चेंडू, आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि शेवटचा बॉल. इथे देखील मोठा फटका खेळलाय. गुडगा टेकवर चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या दिशेने आणि पंच कळवतायत येस इट इज बिग. आणखीन एक बहरदार षटकार पाहायला मिळाला. 46 धावा, 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 46 नोंदवले गेले आहेत. विजयासाठी तब्बल 47 धावांची आवश्यकता. 4 षटकांमध्ये 47 बनवायचे आहेत. 47 needed in 24 balls. 24 चेंडू 47 धावांचं आव्हान. जवळपास 12चा रिक्वायर्ड रन रेट असेल तर क्रिकेट कट्टा या टीम कडनं या धावा बनवल्या जातील का? दोनही संघ ताकदवान आहे. समोरच्या टीम मध्ये देखील तेवढेच ताकदवान गोलंदाज आहेत आणि कट्टा क्रिकेट कट्टा या टीम कडे देखील तेवढेच ताकदवान बॅटर्स आहेत. रंगतदार मॅच पाहायला मिळेल. द्वंद्व प्रतिद्वंद्व या दोन संघांमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आलंय. या मॅच मध्ये देखील रंगतदार मॅच पाहायला मिळेल. सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. रहीम 11 एका बाजूने असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये या संघाची मॅच पाहायला मिळेल. 46 बनवला आहेत. 47 विजयासाठी बनवायचे आहेत. हे 47 धावांचं टार्गेट सोपं राहील की अवघड राहील येणारा काळा निवळ मैदानामध्ये सांगून जाईल. जबरदस्त बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये सचिन बर्गे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार आला. 1 दुहेरी धाव देखील पाहायला मिळाली. 2 डॉट बॉल जरूर आले. मात्र उर्वरित 4 चेंडू मध्ये 18 धावांची बहरदार खेळी सचिन यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये 22 धावा सचिन बर्गे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तर अविनाश गावडे सरांच्या माध्यमातून 9 बॉल मध्ये 13 धावांचे बहरदार खेळी सचिन बर्गे यांच्या त्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले आणि 1 दुहेरी धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात केली जाईल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. विजयासाठी धावा आपण जर पाहिल्या तर नोंदवाव्या लागतील. 47 धावांचं आव्हान घेऊन
टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे. अगदी पहिल्या सत्रातील पहिल्या 3 मॅचेस आपण जर पाहिल्या त्या हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. त्यानंतरच्या मॅचेस जसं सूर्यनारायण पश्चिमेकडे गुलाबी रंगांची उधळण करत मावळतीला गेले आणि गोरज मुहूर्त ढळला. त्यानंतर मात्र जे धावांचा ओघ होता, धावांचा वेग होता, तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या मॅचेस लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाले. कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले. इथे मात्र 4 षटकांमध्ये 47 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केले. 47. येस, विजयासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. आणि दुसऱ्या डावाला इथे मैदानामध्ये सुरुवात केली जाईल. दुसऱ्या डावासाठी समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर. प्रवीण सर या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. धन्यवाद दिनेश ठाकूर सर. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. जिंकणारी टीम फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. तुम्ही पाहतायत खराडी चषक 2024-25 चा थरार आणि या एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला क्रिकेट कट्टा आहे तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन ही टीम एका बाजूला अगदी आपण पाहतोय. सर्वप्रथम फलंदाजी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन ने केली. क्रिकेट कट्टा ही टीम मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना जी पाहायला मिळते. काही वेळातच आपण नवीन वर्षाचं नक्की स्वागत करणार आहोत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आजपासून मात्र खराडी नगरीमध्ये मात्र जो चालू होतोय. आज 40+ साठी खास ज्या 12 टीम आमने सामने नक्कीच आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. उद्योजक सन्माननीय गणेश शेलार, त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्र भुजबळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शोएब दादा, 4 धावा फलकावरती अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी आज दिवसभर आणि रात्रभर ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, दिनेश ठाकूर सर यांना आपण सन्मानित करतोय. आज पहिल्या दिवसाचं समालोचन अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी केलं. सन्माननीय गणेश शेलार सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय आणि त्याचबरोबर सन्माननीय देवराज भुजबळ सर, आपल्याला विनंती करतो आपण देखील समोर येऊन हा सन्मान संपन्न करा. आमचे समालोचक आहेत, आज पहिल्या दिवशी आपल्या बरोबर जोडले गेले होते. सन्मान संपन्न होतोय. देवराज भुजबळ, आपल्याला विनंती करतो आपण देखील समोर या. शोएब दादा, आपणही समोर या. पहिल्या दिवसाचं समालोचन सुंदर दिनेश ठाकूर सर यांनी मात्र जे केलं त्यांचा होतोय सन्मान.
षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो एका गाड्याच्या मोबदल्यात 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष. सुभाष आणि या सुनील चौगुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अमोर गोरे षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. निर्णय तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जातोय. बाउंड्री चेक केली जाईल. चेंडू सुरक्षित अडवलाय का हे तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतील. 4 वरती स्कोर कार्ड अगदी आपण पाहतोय आतापर्यंत. +40 मॅचेस अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 12 संघांचा सहभाग. शोएब भाई टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगभरात प्रेक्षेपित केली जाते. अगदी आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. आज पहिलाच दिवस अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मैदानावरती नक्की जे पाहायला मिळतील. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चौकार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. 4 धावा असतील. धाव फलकावरती धावा 8. 21 चेंडू 39 धावांची गरज क्रिकेट कट्टा या टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. चौकार आहे. तिसऱ्या पंचांनी चेक केले. दाखवा स्क्रीन वरती. खेळाडूंना पाहायचे. दाखवा स्क्रीन वरती. माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स यांचं हे आयोजन. खराडी चषक तुम्ही या ठिकाणी पाहतायत. चला बी कंटिन्यू. चौकार आहे. 8 धावा धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष. एकवीस चेंडू 39 धावांचं लक्ष. अगदी आपण पाहतोय. 31 तर्रार मारा. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 8. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये सुभाष आणि सुनील चौगुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. फार मोठा आक्रमक फटका आपण पाहतोय. सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय चौकारासाठी. 4 रन. सुनील चौगुलेचं आक्रमण अगदी आपण पाहतोय. चौकार येतोय. धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर 12. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 19 चेंडू 35 धावांची गरज. षटक पहिलं मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. अगदी आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदलेल.
एका षटकाचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि क्रिकेट कट्टा या टीमला जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. लास्ट 18 बॉल 34 रिक्वायर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सद्यस्थितीला सामना जर पाहिला तर मात्र दोन्ही टीमच्या हातात आहे. चांगली फलंदाजी केली तर क्रिकेट कट्टा टीमला हा सामना कठीण नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी जर केली तर यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनला हा सामना कठीण नाहीये. जी टीम जिंकेल नक्कीच फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल 40+ ची. आणि अगदी आपण पाहतोय 40+ साठी देखील जे पारितोषिक नक्कीच जे आहे तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक 40+ विजेत्या टीमला नक्कीच देण्यात येणार आहे. अन्ना कदम गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 18 चेंडू 34 धावांची गरज. 13 वरती एक गडी बाद. मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 18 चेंडू 34 धावांची गरज. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेला चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. रिक्षा जी पार्क केलेली आहे ना ती रिक्षा कृपया काढून घ्या. स्टेजच्या पाठीमागे रिक्षा लावा, विनंती आहे. रिक्षा काढून घ्या, स्टेजच्या पाठीमागे ती रिक्षा लावा. शेवटचे 17 चेंडू 34 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय समीकरण क्षणाक्षणाला सामन्याचं बदलताना आपल्याला जे पाहायला मिळते. चांगली मॅच होईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत देताना जे पाहायला मिळत आहेत. क्रिकेट कट्टा ही टीम फलंदाजी करते. 13 वरती 2 गडी बाद आहेत. 17 चेंडू 34 त्यांना अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. मारुती स्ट्राइक एंड वरती डावखुऱ्याचा तेजपुंज तारा. हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक. ओ कॅच ड्रॉप होताना जी पाहायला मिळते. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. या चुका महागात पडू शकतात. अगदी आपण पाहतोय धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 15. 2 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 16 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कट्टा विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्यातील रंगलेली मॅच. जिंकणारी टीम आजच्या दिवसातील फायनल खेळ 40+ ची. दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष. अगदी आपण पाहतोय अन्ना कदम आतापर्यंत जे 3 चेंडू प्रस्तुत केलेत अप्रतिम. अगदी आपण पाहतोय एक विकेट देखील येताना पाहायला मिळाली आणि 3 धावा 3 चेंडू वरती खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा प्रयत्न अन्ना कदम यांचा यशस्वी आतापर्यंत होताना आपण पाहतोय. शेवटचे 15 चेंडू 31 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुभाष वाकडे अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती पोहोचलेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचे 14 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष. लास्ट 14 बॉल 29 रिक्वायर. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये आहे.
पाहिजे की बाजी कोण मारते, फायनल मध्ये मात्र कोण जाऊन पोहोचताय. शतरक्षक चेंडूवरती या दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पलायन, अगदी आपण पाहतोय धावाची संधी. 2 धावा घेतल्या जातात. वेल रनिंग बिटवीन द विकेट. वीस धावा स्कोर कार्ड वरती. मला वाटतं या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली स्कोरिंग करत असता ऑनलाईन. मैदानाच्या आतमध्ये एक रवी तलवार आहे. झेल टिपला जातोय, विकेटचं होईल पतन. रवी तलवार परतताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पोहोचताना पाहायला मिळेल. पुण्यातील प्रत्येक खेळाडूची माहिती शैलेश निवंगुने सरांना नक्कीच चांगलीच माहित आहे. स्वतः खेळाडू आहे. अगदी पाहतोय एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहेत शैलेश निवंगुने सर. अगदी आपण पाहतोय 20 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू, 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी काही वेळ बाकी आहे. 2024 ला आपण बाय बाय करणार आहोत आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण नक्कीच करणार आहोत. सर्वांना येणाऱ्या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आज 31 डिसेंबर आणि आजपासून खराडी चषकाला झालेली सुरुवात. शेवटचे 12 चेंडू, 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती मोहन शेळके सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. आमचे सौरभ दादा शेळके अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही स्वागत नक्कीच असेल. मोहन शेळके षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 वरती 3 गडी बाद. क्रिकेट कट्टा टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. दिवसभराच्या सत्रात चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळते. हे एक इनिंग आणि त्यानंतर एक पूर्ण मॅच फायनलची आपल्याला नक्की जी पाहायला मिळेल. उद्या बरोबर 12 वाजता पहिली मॅच मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारा चेंडू 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाज दरम्यान गोलंदाजी मार्गवरती होईल सज्ज. पाहिजे की कामगिरी यानंतर कशा प्रकारे जी केली जाते. जो चांगली कामगिरी करेल तो फायनलला खेळण्यासाठी सज्ज होईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 11 चेंडू आणि 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. उद्याचा दिवस जर पाहिला तर खूप महत्वाचा राहील. उद्या 1 जानेवारी 2025 आणि उद्याच्या ज्या टीम असतील त्यामध्ये 12 वाजता पहिली मॅच होईल. मातोश्री फायटर्स आणि त्यांच्या विरोधात एनसीसी पुणे. दुसरी मॅच उत्तराखंड 11 उत्तराखंड आणि या देवेंद्र भट 11 मुंडवा यांच्यात दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मातोश्री 11 चरोली आणि या हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्यात तिसरी मॅच उद्या आपल्याला पाहायला मिळेल. तर चौथी मॅच असेल ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर आणि या वीर खालसा 11 हडपसर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या देखील चांगले चांगले सामने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. जर मैदानावरती येणं शक्य झालं नाही तर tenniscricket.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहावं. tenniscricket.in या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा. भविष्यातील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेंच्या अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत राहतील. हॅलो हॅलो
8 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी पंचांच्या इशाऱ्यावरती सगळं आहे. अगदी आपण पाहतोय चौकार गेलाय आणि या 4 धावांच्या साह्यानं 29 वरती स्कोर कार्ड पोहोचतंय. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष्य. मॅच रंगली एक. सामना या ठिकाणी या रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 7 चेंडू 18 धावांची गरज. या एका चेंडूवरती देखील बरंच काय डिपेंड आहे. शेवटच्या षटकात किती धावा ठेवल्या जात आहेत हे खूप महत्वाचं. पहा अगोदरच फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा. रिव्ह्यू नक्कीच त्या ठिकाणी घेतलाय. चेक केलं जाईल हा चेंडू वाईड आहे किंवा नाही. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. जय पवार सर प्रसिद्ध पंच अगदी आपण पाहतोय खास मुंबईवरून हजर झालेत. जेपी पॅनल अगदी आपण या पॅनलचं नाव नेहमीच ऐकतो. फेअर डिलिव्हरी. धावफलकावरती या नजर टाकली तर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्या. शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज. लास्ट 6 बॉल 18 रिक्वायर. उद्या देखील चांगल्या टीम्स खास पंढरपूरवरून टीम खेळण्यासाठी येते. उत्तराखंडची टीम देखील उद्या आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि प्रभावी लॉट संयोजन सालाबाप्रमाणे याही वर्षी आमच्या शुएबभाई शेख यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. मुंबईच्या देखील बऱ्याचशा टीम्स येणाऱ्या भविष्य काळात खराडी चषक खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या शेवटचं षटक विश्वास टाकलाय अगदी आपण पाहतोय. रामभाऊ झेंडे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज. दोन धावा पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. 5 बॉल 16. मॅच रंगली आहे. सामना अटीतटीचा होतोय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण पाहतोय. रात्रकालीन सत्रात जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं या ठिकाणी सन्माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं स्वागत असेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. घेतली जाते ती सिंगल. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. पहा गोलंदाजीच्या बळावरती सामना कशा प्रकारे बदलत गेला अगदी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी प्रस्तुत केली त्या ठिकाणी यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच टीमने. आणि आता 4 चेंडू शेवटचे शिल्लक 15 धावांची गरज. एक फटका सामन्यामध्ये फार मोठी रोमांचकता तयार करू शकतो. तो फटका सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. रामभाऊ झेंडे 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. पुन्हा एकदा सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले. धावा घेतल्या जातील त्या पुन्हा एकदा 2. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. मॅच मध्ये रोमांचकता येते. आता चेंडू शेवटचे शिल्लक असतील. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष्य. हीच रोमांचकता क्रिकेट रसिकांना अपेक्षित असते आणि ती रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 13 मॅचचं समीकरण. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ.
रहीम 11चा कॅप्टन आपण संपर्क करायचा आहे. रहीम 11चा कॅप्टन मॅच संपल्याबरोबर आपण फायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यामुळं रहीम 11चा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 2 आणि बनवायच्यात जिंकण्यासाठी 13. रामभाऊ झेंडे चांगली गोलंदाजी, 4 चेंडू टाकलेत, 5 धाबा खर्च केल्यात, 1 विकेट घेतली. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅचचं समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. 2 चेंडूवरती 2 षटकार जरी ठोकले तरी सामना गमवावा लागेल, कारण की कंपल्सरी चेसचा नियम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण ठेवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. गोलंदाजीच्या बळावरती या सामन्यात मजबूत पकड तयार केली आहे यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच टीमने. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक असतील तब्बल 12 बनवायच्यात. रहीम 11 कॅप्टन या वरती या ना, लगेच टॉस घेणार आहोत आपण. फटका खेळलाय परंतु उशीर झाला होता हा फटका खेळण्यासाठी. चौकार तर निश्चित आलाय परंतु सामना गमवावा लागतोय आणि फायनल खेळण्यासाठी सज्ज झाली आहे यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच. हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. क्रिकेट कट्टा टीम, आपण चांगला संघर्ष आपला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. आपल्याला धन्यवाद देईल. आणि चला आता कॅप्टन यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच कॅप्टन, आपल्याला विनंती आहे नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. चला कॅप्टन, विनंती आहे